बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी सलमान खान संदर्भातली। लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांमुळे अभिनेता सलमान खाननं आपल्या घराच्या रचनेत मोठे बदल केलेत। सलमान खानचं मुंबईतलं घर आता बुलेट प्रूफ बनलंय। सलमाननं त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घराच्या बाल्कनीत बुलेट प्रूफ काच बसवली आहे। गेले काही दिवस सलमानच्या घरी याचं काम सुरू होतं। सलमानच्या घरावरती गोळीबार झाल्यावर त्याच्या सुरक्षेत सुद्धा वाढ झाली आहे। सलमाननं आता सुरक्षेसाठी खास बुलेट प्रूफ गाडीही तयार करून घेतली आहे। पण फक्त बुलेट प्रूफ काचच नाही तर सलमानच्या घराच्या परिसरात हाय रेझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेत। तर सलमानच्या घरासमोरच पोलीस चौकी उभारली गेली आहे। सलमानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत विशेष खबरदारी घेतली जाते। सलमान खान दरवर्षी आपल्या घराच्या बाल्कनीतनं त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येतो, पण यावेळेला तो या बुलेट प्रूफ काचेच्या मागूनच चाहत्यांचे आभार मानेल। ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भाईजान बुलेट प्रूफ काचेच्या आडून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देईल। तर सलमान खानच्या घराला हे बुलेट प्रूफ काचेचं कवच आपल्याला पाहायला मिळतंय। ही गॅलेक्सीची बाल्कनी आहे जिथे सलमान खान राहतो आणि याच बाल्कनीतनं आपल्या हजारो चाहत्यांच्या शुभेच्छा सलमान स्वीकारतो। पण ही गॅलेक्सी अपार्टमेंटची बाल्कनी आता बंदिस्त झाली आहे बुलेट प्रूफ काचेनं। दादर रेल्वे स्थानक परिसरात एका कॉलेज तरुणीचे केस कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेतील आरोपीचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी सुरू केला आहे। दादर रेल्वे स्थानकात एका माथे फिरूने 19 वर्षीय तरुणीचे केस कापून आणि ते बॅगेत भरून पळ काढल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे। माटुंग्यातील रुपारेल महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीसोबत ही घटना घडली आहे। पश्चिम दादर स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या ब्रिजवरून जात असताना तरुणीला अचानक काहीतरी टोचल्यासारखं वाटलं। त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं असता एक अनोळखी व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन गडबडीत जाताना दिसला। तिने खाली पाहिलं असता काही केस पडलेले दिसले। त्यामुळे या तरुणीनं स्वतःच्या केसांना हात लावून पाहिलं असता तिचे केस अर्धवट कापल्याचं आढळलं। घाबरलेल्या या तरुणीनं त्या व्यक्तीचा पाठलाग केला, पण तो गर्दीतून फलाट क्रमांक 4च्या दिशेनं पळून गेला। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय। विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। या पराभवावर चिंतन करतानाच आगामी महापालिका निवडणुकांच्या रणनीतीबद्दल विचारमंथन झालं। अशातच मनसेची महायुतीसोबतची युती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे फिसकटल्याचा सूर काही नेत्यांनी आळवला। मनसेची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत विधानसभेतील पराभवावर विचारमंथन करण्यात आलं। मनसेची महायुतीसोबतची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फिसकटल्याची माहिती समोर आली आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येतील असे संकेत मिळत होते, पण ते प्रत्यक्षपणे तसं घडलं नाही। मनसेला जागा लोकसभेत हवी होती, त्या जागेवर शिवसेना दावा करत होती। तसंच मनसेला त्या जागेवर लढायचं असेल तर धनुष्यबाण चिन्हावर लढावं लागेल अशी शिवसेनेची भूमिका होती, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव धुडकावला। तसंच लोकसभा निवडणुकीवेळी देखील मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना देखील शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे युती होऊ शकली नाही। याचबाबत मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मला वाटतं शिंदेमुळे आम्हाला बसला, आमच्यामुळे शिंदेना बसला। शिंदेनाही माहिती आहे ना आम्हालाही माहिती आहे। कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे? नाही, मी तरी बघत नाही तुमच्याकडे, मी आपल्या कामाकडे बघत असते। त्यामुळे मनसे आणि भाजप महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का याची चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करते झाले। एकेकाळी कॅबिनेट मंत्री, 2 आमदार आणि 25 नगरसेवक असा लवाजमा असलेल्या शिवसेनेकडे आता केवळ नावापुरते 3 नगरसेवक पुण्यात उरले। निवडणुकींच्या पर्यंत ते सुद्धा पक्षासोबत राहणार का हा प्रश्नच आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुण्यातील ठाकरेंच्या पक्षातल्या 5 नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। विशाल धनवडे, संगीता ठोसर, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी भाजपची वाट धरली। गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून पुण्याला कायम दुय्यम माप दिलं जात होतं। त्यातच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उडालेल्या धुळधाणीमुळे ठाकरेंच्या सोबत राहिलेले नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली। 8 पैकी 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय। शिवसेना वाढली पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका होती, पण ती भूमिका कुठेतरी दुरावली जाते। कुठेतरी संघटन कमी पडतंय। नेतृत्व स्ट्रॉंग असलं तर संघटन स्ट्रॉंग होतं, म्हणून आमची मागणी होती की एक सक्षम नेतृत्व पुणे शहराला मिळावं। शहराच्या सगळ्याच भागातून प्रतिनिधित्व करणारे हे नगरसेवक भाजपात गेल्यानं शिवसेना उबाठा आणखीन क्षीण झाली आहे।
आमचा पक्ष भावनेवर चालतो असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी आता खडबडून जागं होण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय नेत्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्विट केलंय. देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असलेल्याचा वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र असल्याचा फोटो त्यांनी शेअर केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत, नवीन माहिती समोर येते. याच दरम्यान संजय राऊत यांनी एक फोटो शेअर केलाय. त्यात देशमुख हत्याकांडातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिसून येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतात, सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी, आम्ही सगळे जाळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोनं खळबळ माजली असून आता सरकारकडून काय उत्तर येतंय याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. धनंजय मुंडे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची चर्चा होती. मात्र कोणतेही पुरावे समोर न आल्यानं त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटल्याचं कळतंय. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यासाठी पुरावे नसल्याची अजित पवार यांची भूमिका समोर आली आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली. आम्हाला देखील पुरावे नसताना जेलमध्ये टाकलं होतं, तेव्हा अजित पवार बोलले नाहीत. आता कोणत्या पुराव्यांची गोष्ट अजित पवार करतायत असा प्रश्न राऊत यांनी केला. व आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं, तेव्हा अजित पवार बोलले नाहीत. यांच्या विरुद्ध पुरावा नाही, कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत. आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा. अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते नाहीत, तर ते ॲक्सिडेंटल नेते असल्याची टीका राऊत यांनी केली. केवळ भाजपच्या कृपेमुळे त्यांना ही जागा मिळाल्याचंही राऊत म्हणाले. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या EVMच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जोपर्यंत न्यायालय मुंडेंना निर्दोष मुक्त करत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी पंकजा मुंडे गप्प का असा प्रश्न सुरेश धस यांनी विचारला होता. पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी पुढे येऊन बोलायला पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली. आता पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं असून मी भाषण देण्यापेक्षा त्यांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे आणि हीच माझी भूमिका आहे असं त्यांनी म्हटलंय. पंकजा मुंडे यांनी माध्यमांच्या समोर येऊन बीड हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हावी असं बोलायला हवं होतं असं सुरेश धस यांचं म्हणणं होतं. धस यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलंय. माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना उत्तर देऊ शकत नाही असा चिमटा त्यांनी काढला. छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते. फार काही माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही. या सगळ्या प्रकरणात कोण आहेत हे मला माहीत नाही, मग मी कुणावर कसा आरोप करू. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या. तर ते स्वतःही म्हणतात की आम्हाला ह्याच्यात शोध लागला पाहिजे, तपास लागला पाहिजे, योग्य माणसाला शिक्षा झाली पाहिजे. आता ह्याचं मी रोज ह्याचा उल्लेख करणं माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही. बीड जिल्ह्याचं वातावरण बदललंय, पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे ते सुधारू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच बीडमधील बंदूकबाजीचे व्हिडिओ समोर आले. आता अशा बंदूकबाजांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली असून बंदूकबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी आणि बंदूकबाजीचा मुद्दा समोर आलाय. गुन्हा दाखल असलेल्यांकडेही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने तातडीनं रद्द करण्याची मागणी झाली होती. बीड जिल्ह्यात 1281 शस्त्र परवान्यांच्या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. याची गंभीर दखल घेत बंदूक दाखवून फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. पिस्तुलासह फोटो आणि व्हिडिओ करणाऱ्या कैलास फड, माणिक फड आणि बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने तातडीनं रद्द करण्यात आले. तसंच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 232 जणांचा शस्त्र परवाना सुद्धा रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. या सगळ्यांना नोटिसा देऊन सुनावणी घेण्यात आली. यातील 71 जणांचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलाय.
तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरू आहे. आतापर्यंत 303 परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गरज नसतानाही देण्यात आलेल्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिलाय. रामगिरी महाराज आपल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. संभाजीनगरमध्ये आयोजित एका चित्रपटाच्या लॉन्चच्या वेळेला रामगिरी महाराज यांनी एक विधान केलं. हे विधान आहे थेट राष्ट्रगीताच्या बद्दल. रामगिरी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. जनगणमनला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं वादग्रस्त वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं. हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी किंग जॉर्जसाठी लिहिल्याचा त्यांचा दावा आहे. रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं कोणासमोर गायले? जॉर्ज पंचम समोर. हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता. त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही. वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हायला हवं असंही महाराज म्हणाले. खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयजशीतलाम सस्यश्यामलाम. मिशन अयोध्या चित्रपटाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रामगिरी महाराजांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. मुसळधार पावसामुळे सौदी अरेबियातील मक्का, रियाद, जेद्दा आणि मदिना या शहरात जबरदस्त पूर आलाय. सोमवारी 6 जानेवारी रोजी एकाच दिवसात 49 मिलीमीटर इतका जबरदस्त पाऊस पडल्यानं सगळीकडे मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली. प्रशासनानं रेड अलर्ट जारी केलाय. जोरदार वारे, रस्त्यांना आलेलं नद्यांचं रूप, पाण्यात तरंगणारी वाहनं. मुसळधार पावसामुळे सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना या पवित्र स्थळांना पूर आलाय. 6 जानेवारी रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटका या दोन्ही शहरांना बसला असून येथील विमानतळं, रुग्णालयं सगळं पाण्याखाली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. वाहनं पूर्णपणे पाण्यात बुडाली असून काही वाहनं तर वाहून गेली आहेत. या पूरपरिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. स्थानिक प्रशासनानं पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणीच थांबण्याचा सल्ला दिलाय. येत्या काही दिवसात परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते. त्यामुळे मदत कार्यातील आव्हानं वाढू शकतात अशी शक्यता आहे. पुढे नेमकं काय होणार हे येणारा काळच सांगेल. पण सध्या तरी हा सगळा परिसर पुराशी झुंज देतोय.